तर चला सर्वांचं स्वागत आहे आपल्या बेधडक चॅनलमध्ये. सर्वांना रामकृष्ण हरी राम राम नमस्कार. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग किंवा म्हणा आपला छोटासा व्हिडिओ, कारण आजचा व्हिडिओ काही कशा विशिष्ट याच्यावर किंवा फिरायला दिन जाईल नाही, कारण आज आपलं एक मनोगत व्यक्त करावं म्हणून तुम्हाला बोलण्यासाठी मी आलो. तर आपला होऊन गेलेला बड्डे आणि माझा जन्मदिवस, आणि त्याबद्दल भेटलेल्या मला खूप साऱ्या असे शुभेच्छा, लय शुभेच्छा भारी भेटत होत्या बरं का. कारण मला एवढा खूप आनंद झाला की नाही, खरं सांगतो तुम्हाला सर्वांना लय भारी वाटलं. का बरं भारी वाटलं माहिती का? प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी जास्त शुभेच्छा आल्या, एवढ्या शुभेच्छा आल्या की मोबाईलला दमच नव्हता. खरं सांगतो तुम्हाला, मोठेपणा नाही, परंतु खूप साऱ्या शुभेच्छा मला येत होत्या. संपर्क वाढला आहे आपला, कारण आपलं क्षेत्र महाराजगी असल्यामुळे बरेच ओळखी तीन आहेत म्हणून समजा. तर या ठिकाणी खूप असं भारी वाटलं मला, कारण एवढं प्रेम आणि एवढी साथ, लोकांचा एवढा विश्वास, म्हणजे बोलण्याची टॅक्ट एवढी लोकांची छान वाटली मला. महाराज तुम्हाला जन्मदिवस शुभेच्छा, असं भरपूर 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 जस्तीच्या परिस्थितीनुसार, म्हणजे जस्तीच्या परीनं म्हणण्याचा होईल तो माझा. अतिशय छान पद्धतीनं मला सर्वांनी भरपूर असं माझ्या वाढदिवसाबद्दल मला प्रेम दिलात. आणि बरेच जणांचं म्हणणं होतं की मला फोन करून काही जण म्हणले की बाबा मग तुम्ही केक कापणार, आम्हाला केक कापायचे, या महाराज तुमचा बड्डे करू बड्डे करू बड्डे करू. मी साऱ्याला म्हणलो नग 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 म्हणायचं कारण बी हा की सांगा थांबा की, तुम्ही म्हणता सांगा थांबा की सांगतो. कारण ही आहे की एक 3 वर्षामागे काय झालं माहिती आहे का? असं ठरलं 3 वर्षामागे बरं का, 5-6 ठिकाणी केक कापायचं ठरलं माझं. म्हणजे ह्यानं मला इथं कापू, त्यानं का मला तिकडं कापू, पोरं मला इकडं कापू, ज्या त्या बैठकीतले मला लिहि आमची गँग 3 जिकडं तिकडं. ठीक आहे म्हणलं, मग सुरुवात केली केक कापायला. आणि काय इकडं ह्यानं मला इथं केक कापाय गेलो, त्यानं मला थांबा, त्याने येऊ लागले. तिथं गेलो, त्यानं मला थांबा, त्याने येऊ लागले. झालं मग ह्याच्यात काय, पुढची माणसं जी आपली वाट बघणारी आहेत ती कसं राहतात लगेच नाराज. महाराज 2 तास झालं वाट बोलला तुमची, असं राहते का? 1.5 तास झालं वाट बोलला, असं राहते का? किती वेळ वाट बघा, आमचं सोडला तिकडं बड्डे करत बसला. हे सिच्युएशन कोणच ओळखून घेणार. म्हणून मी ठरवलं कुणालाच नाराज करायचं नाही, बड्डेच करायचं नाही, केकच कापायचं नाही. मग घरात बी बायकोला चेक सांगून टाकलो, केक नाही काय नाही, अजिबात नाही. हेच कारण आहे, दुसरं काय कारण आहे आपलं. आणि केक बीक तसलं कापत बसण्यापेक्षा चांगलं काम करावं म्हणून का सुंदर असं रक्तदान लांबणा पाठीवर केलो बघा. दत्त आपल्या काल्याची कीर्तनानिमित्त का सुंदर असं रक्तदान शिबिर होतं, देऊन टाकलो बा रक्त. साऱ्यात पुण्याचं काम केलो, अन्नदान वाढलो, अन्नदान केलो बी, रक्तदान केलं. कलियुगातले 2 श्रेष्ठ दान मित्रांनो, रक्तदान अन्नदान, दोन्ही कामं आपण एकदम असं मनाभावातून केलो. रक्तदान केलं आपल्या वाढदिवसानिमित्त. सर्वात महत्त्वाचं अजून एक सांगतो, आपल्याला गिफ्ट म्हणून काका आले माहिती का तुम्हाला? आपल्या गावात आपल्या सपोर्ट करणारी माणसं आता झाली आहेत बरं का, त्यामुळं आता ब्लॉगमध्ये अजून प्रगती होणार. लवकरच ह्या रतन महाराजचं नाव यूट्यूबमध्ये गाजणार. का बरं माहिती आहे का? आपण हनुमंतरायाच्या मंदिरात उभारून बोलायला खोटं बोलणार नाही. काल म्हणजे माझ्या वाढदिवसानिमित्त विक्रमभया काळे, सॉरी काळे आलं, विक्रमभया बजरंग कांबळे हे सुंदर असं म्हणजे यशोदा आपलं काय विशालभया जे आहेत आपले केशव कृषी सेवा केंद्र आपलं लांब आहे, त्यांनी सुंदर असं मला का एकदम 1,500 ते 2,000चं भारी क्वालिटीचं तुम्हाला सांगतो आपल्याला माईक दिल्यात बोलायला. आता माईक मी घरी विसरून आला, त्याच्यामुळे मी लावून नाही, तर त्यांचेच माईक लावून का हवाच केला असतो. आता करणार जरा दम खावा की तुम्ही, सुंदर अशी हवा आपण करणार आहोत. कावर माहिती आहे का? आपल्याला त्या ठिकाणी विशालभया आणि विक्रमभया कांबळे यांनी नंबर 1चं का आपल्याला बोलायचं माईक दिल्यात गिफ्ट म्हणून बड्डेतर्फे. कोण कोणासाठी करते हो, आपल्या गावची नाळ आहे काय तर नाता असते, गावचा माणूस आपला माणूस पुढे जावं म्हणून केलेलं प्रेम. तर सर्वप्रथम दोघा भावाला आणि त्या कृषी सेवा केंद्राला, आपल्या केशव कृषी सेवा केंद्राला आपलं धन्यवाद. पहिलं गिफ्ट म्हणायचं हो आयुष्यातलं, म्हणजे कुठचं यूट्यूबबद्दल, की बाबा एक कशाबद्दल आपली ओळख निर्माण झाली आणि त्या ओळखीला अनुसरून आपल्याला काहीतरी गिफ्ट भेटली, त्याच्याबद्दल म्हणलो बरं का ना. शाळामध्ये ट्रॉफ्या ती नाही, धिंगाणा करून टाकलो आपण शाळा कॉलेजली केलेला माणसं, अभ्यासात कमी नाही बरं का, मोठेपणा नाही. खरं सांगलं, घरी येऊन बघा कधी ट्रॉफ्या कळतील किती आहेत आपल्याकडं. हां, BA शिक्षण झाले उगं नाही. चला, चष्मा काय कॅम्प्युटरमुळे लागलाय, नाही तर माणसाला लगेच BA म्हणला आहे महाराजांना चष्मा दाखविला म्हणून कॅम्प्युटर टायपिंग लावला हो, त्याच्यामुळे चष्मा लागलाय म्हणजे फक्त कॅम्प्युटर पुरता मर्यादित आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला भेटलेल्या आहेत. आणि सुंदर असं आपण जत्रेमध्ये एन्जॉय केला आहे. जत्रेचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि माझं काही मनोगत आहे ते तुम्हाला मी आता इथे हनुमंतरायाच्या मंदिरात सांगितलं. मित्रांनो, असंच सहकार्य आणि सपोर्ट तुम्ही करत राहो, एवढीच ह्याच्या आपल्या छोट्याशा ब्लॉगमार्फत सर्वांना सांगतो आणि आपले 2 शब्द संपवतो. चला, कसा वाटला आपला छोटासा व्हिडिओ ब्लॉग नक्की सांगा. चला, सर्वांना रामकृष्ण हरी.